या आत्यामुळे ना आज काही सेलच झाला नाही. निदान 10 कस्टमर्सला वडे विकले असते म्हणजे एक साखळी तयार झाली असती, एक सायकल सुरू झाली असती ना. परितोष, तुझी सायकल ना जरा तुझ्या जवळ ठेव. या गाडीचं बघ आधी. अरे आज एक कस्टमर नाही झालं रे आपलं. एखादं कोणी आला असता ना किमान त्याला मी फुकटात वडा दिला असता, पण नाही, कोणीच नाही आलं. मला तर कंट्रोल नाही होते. मलाच भूक लागली, मी खाते. मीच कस्टमर आहे. हे आत्या, हे काय चाललंय तुझं? एकतर हे एवढे ढीकभर वडे बनवले, हे आता उरलेल्या वड्यांचं काय करायचं? अरे याचं काय करायचं ते बघूयात नंतर. पण आता मला समजलंय की आज आपला बिझनेस का नाही झाला. का नाही झाला? आता बघ ना, आज आपण एक पण कस्टमर नाही केला. म्हणजे कस्टमर येत होते पण आपण त्यांना वडापावच नाही दिला. असं करून कसं चालेल सांग बरं. आज जी चूक झाली आहे ना ती सुधारायची उद्या. म्हणजे बघ, उद्या कुठलाही कस्टमर आला, कुठलाही, त्यांना वडापाव द्यायचा, तोही हा निम्म्या किमतीत. कळलं? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुला तुझी चूक जाणवली. आणि सेकंड, आत्ता जमतंय नाही, माझ्याबरोबर राहून ना तुझा बिझनेस सेन्स चांगला डेव्हलप होतोय. गुड. काय आहे ना परितोष, मी सुद्धा खंबीर आहे कुठलाही निर्णय घ्यायला. आता बघ ना, एक सुद्धा वडापाव गेला नाही आपला, पण तरी मी डगमगले नाही. बरोबर. पण आत्या, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन ना स्वतःची तुलना अहिल्या आत्याबरोबर करू नको. सॉरी टू से, तुझ्या आयडियाज थोड्याशा कॉमन असतात. त्यामुळे अहिल्या आत्याच्या लेवलपर्यंत पोचायला ना तुला अजून खूप मेहनत घ्यायला लागेल. वहिनींचा जरा जास्तच पुळका आहे नाही याला. एवढंच होतं तर त्यांनी उद्घाटनाला यायचं होतं, नाही आल्या. जाऊ देत, माझा भाचा आहे म्हणून सोडून देते. हॅलो, तिकडे कोणी नाहीये. रात्र झाली, रात्री कोणी वडापाव खात नाही. बंद करा आजचा बिझनेस. चला आवरा. अरे बा, तुला माहितीये का, आज आमच्या शाळेत 3-4 नवीन मुलं आलेत आणि त्यातनं तरी आपल्या गावचंच आहे. किंवा माझा एकदम बेस्ट फ्रेंड झालाय आणि त्याचं नाव अनिकेत आहे. अरे बा, मी तुझ्याशी बोलतोय, बोल की. मला शाळेत लय मज्जा येते. मी सांगते तुला, तुझ्या गळ्याचे मंगळसूत्र आहे ना आदित्यच्या नावाचं, ते काढून टाकायचं. आणि फक्त काढून नाही टाकायचं, ते पूर्णपणे नष्ट करून टाकायचं. पण आयुष्यात परत कधीच पारू ते मंगळसूत्र घालू शकणार नाही. नक्कीच दिशा मॅडम मला काहीतरी बोलल्या असणार. किती विश्वास आहे ना तुमचा तुमच्या पारूवरती. एकच मिनिट. मग आई स्वतःहून तुला या घरची सून म्हणून आणेल. तिच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय. मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. गावाकडून आलेले 2 अडाणी लोक इतकं मास्टर माइंडेड प्लॅनिंग करू शकतात. काय परफेक्ट प्लॅनिंग केलं तुम्ही. नोकर नोकर म्हणून घेत तुम्ही तर मालक व्हायच्या तयारीला लागलात. काय रे म्हाताऱ्या, आता कुठे गेला तुझा प्रामाणिकपणा, तुझी इमानदारी? त्या अहिल्या देवी किर्लोस्करला स्वतःची बहीण मानतोस ना. रक्षाबंधन, भाऊबीज मोठ्या तोऱ्यात तुम्ही साजरे करता. मग तुझ्या देवी समान बहिणीला धोका दिलास तू. प्रेम मारुती, लाज वाटली पाहिजे तुला या सगळ्या गोष्टींची. तिच्या गळ्यात आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय.
बाबा आदित्य, अरे काय झालं? लाईट लावा. आदित्य, अरे प्रिया, फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये पटकन. अरे पण हे कसं झालं? कसं? आपल्याकडे मेंटेनन्स वाले येतात ना, त्यांनी सांगितलं असतं एखादा स्क्रू वगैरे लूज असतात यार. मंगळसूत्र. मी आता रक्त थांबवलंय, पण प्रीतम डॉक्टरना फोन. मी जस्ट त्यांनाच फोन केला होता, येता येते ऑन द वे. मेंटेनन्स एवढे पैसे देतो आम्ही तुम्हाला दर महिन्याला, पण तुम्हाला कामं नीट नाही करतायत. आत्ता आदित्यच्या रूम मधला पंखा खाली पडलाय. नशिबानं त्याला फारसं काही लागलं नाहीये. ह्याच्यापुढे लक्ष ठेवा, कळलं ना? मंगळसूत्र. मंगळसूत्र कुठं गेलं? हे मंगळसूत्र आदित्य सरांचं रक्षा कवच आहे. त्यांच्या जीवाला काही धोका तर नसेल ना? आदित्य बाबांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. बा कुठं गेला? जसं नरड्यात हाड अडकतं ना, तसं माझ्या पोरीला अडकून ठेवलं होतं या मंगळसूत्रानं. आहा. चला, सुटका झाली. आता मला कुणी बेईमान म्हणणार नाही. माझ्या पारूला कुणी स्वार्थी मतलबी म्हणणार नाही. आणि ह्या मंगळसूत्रासारखं त्या दोघांचं बी नातं जळून खाक.
का उघडा आहे? बा 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 तू बा 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 तू काय 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 केलं बा- बा तू 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 हे काय केलंस? बा बोल ना, काय केलंस तू? हे काय केलं? हे मंगळसूत्र आहे माझं सौभाग्य आहे. आणि एका स्त्रीच्या नजरेत मंगळसूत्राची किंमत काय असते हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही. तरी बी तू हे का केलंस बा? मी झोपलेले असताना माझ्या गळ्यातनं मंगळसूत्र काढलंस. मग कधी काढणार? कधी काढणार तू सांग? आणि हे कसलं आलंय मंगळसूत्र? हे मंगळसूत्र आहे? हा मणी असतात ना, मणी नुसते त्याचा असा धागा होता धागा. मंगळसूत्र ते असतं जे देवा ब्राह्मणांच्या समोर त्यांच्या साक्षीनं सच्च्या मनानं आई वडिलांच्या परवानगीने जेव्हा एक नवरा आपल्या बायकोच्या गळ्यात बांधतो ना, ते असतं मंगळसूत्र. हे जे बांधलंय ना, हे मंगळसूत्र खरं नाही, खोट आहे खोट. तू जे बांधलं होतं ना, ते ओझं होतं ओझं. तुझ्या गळ्यात नाही, माझ्या डोक्यावर तो ओझं होतं ओझं. ते मी काढून टाकलं. आणि आता तू मला आली याचा जाब विचारायला, तुला लाज नाही वाटली? अगं, ज्यांच्या घरात आपण अन्न खाल्लं, ज्यांनी आपल्या डोक्यावर छप्पर दिलं, ज्यांच्या घरात आपण चाकरी केली, नोकरी केली, त्यांच्या घरची सून व्हायचं स्वप्न बघत होतीस तू. बघितलं ना, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना, ही मोठी माणसं सून म्हणून कधी तुझा स्वीकार करणार नाहीत. बघितलं ना? मला पटतंय तुझं बा, समजा पटतंय. पण बा, माझ्या मंगळसूत्राची किंमत तू नाही ठरवू शकत. अरे देवा, मी आधीच आदित्य सरांना मनोमन माझा नवरा मानलाय. तूच बघ ना बा, तू माझा जीव घ्यायचा प्रयत्न केलास, तेव्हा सुद्धा आमच्या नात्यातनं मी माघार नाही घेतली. तरी बी तुला का कळलं नाही की हे मंगळसूत्र माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ते? हे मंगळसूत्र महत्वाचं आहे? हे महत्वाचं मंगळसूत्र आहे? अरे खोटे खोट. जसं तुमचं नातं खोटं ना, तसं हे मंगळसूत्र पण खोटं. ज्या दिवशी मी तुला विष दिलं ना, त्याच दिवशी तू का नाही मेलीस? म्हणजे तुझ्यासारख्या पोरीला जन्म देऊन मला आता पश्चाताप होतोय. खरं तर ना, माझं चुकलं बरं का. म्हणजे त्या दिवशी तुला विष देण्याच्या ऐवजी मीच विष घेतलं असतं, मरून गेलो असतो ना, तर बरं झालं असतं. पण हा, आता कसं
झालं ते झालं, पण आता हे मंगळसूत्र याची वाट लावल्याशिवाय मी राहणार नाही. ते मंगळसूत्र दे. नाही बा नाही. तुझं नशीब चांगलं आहे आदित्य, म्हणून आज अगदी थोडक्यात वाचलास. पण मी नागिण आहे, नागिण. अजून किती दिवस माझ्या विषापासून वाचशील? तुझं रक्षा कवच त्या पारूच्या गळ्यात आहे, पण मी मारुतीला जो डोस दिलाय त्यानंतर मारुती तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र राहूच देणार नाही. अरे आत्तापर्यंत तर मारुतीने ते मंगळसूत्र नष्ट पण केलं असेल. आणि जर त्या मंगळसूत्रामुळे खरंच तुझं रक्षण होत असेल तर मग आता तुझं मरण फिक्स आहे आदित्य. सॉरी मी सॉरी. जगात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तू. मी तुझ्यावर जे संस्कार केले ना ते पार मातीत मिसळले. आता अहिल्या मॅडम समोर तोंड वर करून बघ. तोंड वर कर. आता मी अहिल्या मॅडम समोर काय तोंड घेऊन जाऊ? तू जो काही हा नालायकपणा केलाय ना, त्या नालायकपणामुळं त्या कालच्या आलेल्या दिशा मॅडम यांनी माझ्यावर हात उगारला. हात. काय बोललास? काय केलं दिशा मॅडमने? दिशा मॅडमनी मला गाडीत बसवलं